नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। खेड तालुक्यात पाईट परिसरातील कुंडेश्वर येथे दर्शनाला जाणाऱ्या महिलांच्या गाडीचा अपघात झाला आहे। हा अपघात इतका भीषण होता की यात 10 महिलांचा मृत्यू झाला आहे, तर 25 महिला या जखमी झाल्या आहेत। खेड तालुक्यामध्ये तिसऱ्या श्रावण सोमवारानिमित्त देवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला, तर 25 जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे। सदरची घटना सोमवारी 11 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 12 वाजता घडली आहे। जखमींमधील अनेक जणांची प्रकृती गंभीर आहे। अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। या अपघातामधील सर्व मृत आणि जखमींची नावे समोर आली आहेत। पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील पापळवाडी गावातील महिला श्रावणी सोमवारनिमित्त कुंडेश्वराचे दर्शन घेण्यासाठी पिकअप करून निघाल्या होत्या। 12 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या वाहनाला अपघात झाला। कुंडेश्वर डोंगरावर पिकअप चढत असताना दरीमध्ये कोसळला। 30 पेक्षा अधिक महिला भाविकांनी खचाखच भरलेला टेम्पो घाटातील नागमोडी वळणावर अचानक मागे आला आणि थेट 100 फूट खोल दरीत कोसळला। दरीत कोसळत असताना पिकअपने 3 ते 4 वेळा पलटी घेतली। त्यावेळी पिकअपमधील महिला बाहेर फेकल्या गेल्याचं काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितलं। या अपघातामध्ये काही महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर अपघातातील मृतांचा आकडा रात्री 10 पर्यंत 10 वर पोहोचला आहे, तर अनेक महिलांचे हातपाय मोडले आहेत। जखमींमध्ये अनेकांची प्रकृती गंभीर आहे। जखमी महिलांवर राजगुरुनगर, भोसरी, पुणे या ठिकाणच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। साळुंखे हॉस्पिटल खेड, साईनाथ हॉस्पिटल भोसरी, बांबळे हॉस्पिटल, केअरवेल हॉस्पिटल चाकण, शिवतीर्थ हॉस्पिटल, गावडे हॉस्पिटल आणि पोखरकर हॉस्पिटल खेड या भागात उपचार सुरू आहेत। या सर्व महिला पाईटमधील पापळवाडी गावातील आहेत। या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे। सध्या पोलीस या अपघाताचा तपास करत आहेत। या अपघातातील मृत महिला भाविकांची नावे पुढील प्रमाणे: शोभा ज्ञानेश्वर पापळ वैवर्षे 33, सुमन काळूराम पापळ वैवर्षे 50, शारदा रामदास चोरगे वैवर्षे 42, मंदाबाई कानिफ दरेकर वैवर्षे 55, संजीवनी कैलास दरेकर वैवर्षे 50, मीराबाई संभाजी चोरगे वैवर्षे 50, बायडाबाई ज्ञानेश्वर दरेकर वैवर्षे 55, पार्वतीबाई दत्तू पापळ वैवर्षे 62, सखुबाई तान्हाजी चोरगे वैवर्षे 80, फसाबाई प्रभू सावंत, सर्वजण राहणार पापळवाडी, पाईट तालुका खेड अशी मृतांची नावे आहेत। तर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार घेत असलेले नागरिक पुढील प्रमाणे: पाईट येथे स्थानिक पातळीवर उपचार घेणारे नागरिक अलका शिवाजी चोरखे, रंजना दत्तात्रय कोळेकर, मालुबाई लक्ष्मण चोरखे, जया बाळू दरेकर। पोखरकर हॉस्पिटल खेड येथे लता ताई करंडे, ऋतुराज कोतवाल, ऋषिकेश करंडे, निकिता पापळ आणि जयश्री पापळ। गावडे हॉस्पिटल या ठिकाणी शकुंतला चोरगे, मनीषा दरेकर। शिवतीर्थ हॉस्पिटल येथे लक्ष्मी चंद्रकांत कोळेकर, कलाबाई मल्हारी लोंढे, जनाबाई करंडे, फसाबाई सावंत, सुप्रिया लोंढे, निशांत लोंढे। केअरवेल हॉस्पिटल चाकण येथे सिद्धी ज्ञानेश्वर पापळ। बांबळे हॉस्पिटल येथे कविता सारंग चोरगे, सुलाबाई बाळासाहेब चोरगे, सिद्धिकार रामदास चोरगे, छबाबाई निवृत्ती पापळ। साईनाथ हॉस्पिटल भोसरी येथे सुलोचना कोळेकर, मंगल शरद दरेकर, पूनम वनाची पापळ, जाईबाई वनाची पापळ। साळुंखे हॉस्पिटल खेड येथे चित्रा शरद करंडे, चंद्रभागा दत्तात्रय दरेकर, मंदा चांगदेव पापळ अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत। दरम्यान रात्री उशिरा आणखी एका महिलेचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे। त्यामुळे मृतांचा आकडा 10 इतका झाला असून आणखी 4 महिलांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। पाईट तालुका खेड येथे श्री क्षेत्र कुंडेश्वराच्या दर्शनासाठी जात असताना महिलांना घेऊन जाणारी पिकअप गाडी खोल दरीत कोसळून झालेला अपघात अत्यंत दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले। खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी घटनास्थळी धाव घेत शासनाकडून मदतीची मागणी केली होती। त्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी तातडीने दखल घेऊन प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या होत्या। दरम्यान मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दुर्घटनेत प्राण गमावलेल्या माता भगिनींना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून मृतांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त केली आहे। अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, तसेच अपघातग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्यात यावी यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही देण्यात आल्या आहेत। या कठीण प्रसंगात शासन त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे।
शोकसंदेशात उपमुख्यमंत्री पवार म्हणतात की पाईट येथे झालेल्या या अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांच्या मदतीनं प्रशासन, पोलीस व आरोग्य विभागाने तातडीने बचाव आणि मदत कार्य सुरू केले। जखमींना जवळच्या शासकीय तसेच खासगी रुग्णालयात दाखल करून तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत। जखमींना आवश्यक ती सर्व वैद्यकीय मदत आणि उपचार उपलब्ध करून देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत। तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी जाऊन मदत आणि बचाव कार्य वेगाने पार पाडण्याचे आदेश दिले आहेत। मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे 4 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे। राज्य शासन या संकट काळात अपघातग्रस्त आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे। त्याच्यानुसार 10 महिला याच्यामध्ये मयत झालेल्या आहेत आणि आमच्याकडे त्यांना मदतीचं काम करण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत। कुंडेश्वर येथील या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। पाईट पापळवाडी परिसरात महिला या पिकअप जीपने श्री कुंडेश्वरच्या दर्शनासाठी चालल्या होत्या। यावेळी अचानक मागे जीप आली आणि खोल दरीत कोसळली। या पिकअप जीपमध्ये सुमारे 25 ते 30 महिला बसलेल्या होत्या। यातील काही महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 25 महिला गंभीर जखमी झाल्या। दरम्यान सध्या सर्व जखमी महिलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। या घटनेने पाईट परिसरावर शोककळा पसरली आहे। महाळुंगी पोलिसांकडे रात्री उशिरापर्यंत याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध नव्हती। दरम्यान या अपघाताचा एक प्रत्यक्षदर्शी तरुण अपघात घडला त्यावेळी या जीपच्या मागे चालला होता। त्याने याबाबत पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय पाहूयात। माझं नाव विपुल संजय खेंगले, मी राहणार पाईट कोमलवाडी। तर कुंडेश्वरला जात असताना आज सोमवार श्रावणी सोमवार असल्यामुळे कुंडेश्वरला जात असताना माझे वडील आणि मी सोबत जात असताना आमच्या डोंगरावरती जात असताना पिकअपचा एक दुर्दैवी अपघात झाला। तो आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितला, वडिलांनी मी। आणि हा अपघात होत असताना झाल्यानंतर त्या ठिकाणी जी परिस्थिती झाली होती ती अत्यंत दुर्दैवी अशी घटना म्हणावी लागेल की संपूर्ण आरडाओरडा किंवा रक्ताचे सगळे लोक असे हे झालेत। परंतु ह्या सगळ्या महिला मंडळ असेल अत्यंत दुर्दैवी अशी घटना झालेली त्या ठिकाणी बचाव कार्यासाठी आम्ही स्वतः महिलांना पिकअपमधनं बाहेर काढलं। त्यानंतर स्थानिक नागरिक असेल किंवा आमचे पाईटचे ग्रामस्थ असतील किंवा तरुण मित्र परिवार असेल, आम्ही सर्वांनी मिळून लोकांना हॉस्पिटलमध्ये कसं पोहोचवता येईल प्रायव्हेट गाड्यांनी तर ते पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी चालू केलं होतं। परंतु अत्यंत दुर्दैवी अशी घटना कुंडेश्वरला श्रावणी सोमवार निमित्त जात असताना घडलेली आहे। तर अशी दुर्दैवी घटना पहिल्यांदाच मला वाटतं या जिल्ह्यामध्ये घडलेली आहे। तर या सर्व ज्या लोकांना जे आजारी जे लागलेले आहे त्याच्यातून बरे होण्याची देवा कुंडेश्वराकडे हीच प्रार्थना करेल। आणि जे कुंडेश्वरला जात असताना चढमाथ्यावरती गाडीचं जो हे होतं ते ड्रायव्हरकडनं मला वाटतं गाडीचं नियंत्रण सुटलं असेल, कारण की आम्ही दर श्रावणी सोमवार निमित्त किंवा दर सोमवारी कुंडेश्वरला जात असतो। परंतु गाडीचं स्पीड पुढं जाण्याच्या ऐवजी गाडी डबल स्पीडनी मागे गेली आणि गाडी 1-2 पलट उड्यामध्ये गाडी खाली कोसळली। पुणे लाईव्हच्या दर्शक असलेल्या एका महिलेनं पाईट येथील अपघात होण्यापूर्वीचा एक व्हिडिओ पाठवला असून त्यात संबंधित सर्व भाविक महिला आनंदाने देवाची गाणी गात असल्याचं दिसून येत आहे। मात्र त्यानंतर त्यांच्यावर काळानं घाला घातल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे। पाईट कुंडेश्वर घाट येथील अपघात झाला त्यावेळी पिकअप जीप मोटार मागे सरकू लागल्यानंतर चालकानं वाहनातून उडी मारून स्वतःचा जीव वाचवला। पोलिसांनी संबंधित 25 वर्षीय वाहन चालकास ताब्यात घेतलं असल्याचं समजतंय। पाईट कुंडेश्वर घाट रस्त्यावर झालेला भीषण अपघात ही खेड तालुक्यातील मागील काही वर्षातील सर्वात मोठी दुर्घटना आहे। मात्र हा अपघात टाळता आला असता जर प्रशासनानं हा रस्ता करताना संरक्षण भिंत किंवा रेलिंग काम घाट सेक्शन मध्ये प्रथम प्राधान्यानं केलं असतं तर आज गावावर ही शोककळा आलीच नसती। येथील स्थानिकांची अशी भावना आहे। अर्धवट कामामुळेच अक्षरशः कुटुंब उद्ध्वस्त झाल्याची भावना उपस्थित संतप्त नागरिकांनी व्यक्त केली आहे।
कुंडेश्वर मंदिर डोंगरमाथा रस्ता आणि घाट सेक्शन रस्ता काम निकृष्ट दर्जाचं झाल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं. समाज माध्यमात व्हिडिओ व्हायरल होत आहेत. या भीषण अपघातानं पायी ग्रामस्थ संताप व्यक्त करतायत. रस्त्याच्या बांधकामाबाबत सुरक्षा नियम पाळले नसल्याची खंत नागरिक व्यक्त करतायत. भीमाशंकर जवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. 6 डॉक्टरांची टीम फिरायला गेली होती. यावेळी एका डॉक्टरचा बुडून मृत्यू झाला. सुबोध करंडे असं या डॉक्टरचं नाव आहे. सुबोध करंडे या बुडणाऱ्या डॉक्टरला वाचवण्यासाठी गेलेल्या स्थानिक तरुणाचा देखील बुडून मृत्यू झालाय. दिलीप वनखरे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. दरम्यान स्थानिकांच्या मदतीनं देवकुंडात रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. भीमाशंकर जवळ भिवेगाव येथेही धक्कादायक घटना घडली आहे. भिवेगाव तालुका खेड येथील गर्दराईमध्ये असलेला प्रसिद्ध देवकुंड धबधबा पाहण्यासाठी हे सर्वजण गेले असताना दोघांचा बुडून मृत्यू झाला. भिवेगाव जवळ देवकुंड धबधबा पाहण्यासाठी त्यांनी स्थानिक गाईड दिलीप लक्ष्मण वनघरे वय वर्ष 33 याला बरोबर घेतलं. धबधबा पाहत असताना दिलीप वनघरे मोबाईलवर त्यांचे फोटो काढत होता. दुर्दैवाने चाकण येथील डॉक्टर सुबोध कारंडे वय वर्ष 25 यांचा तोल जाऊन तो धबधब्यात पडला असताना दिलीप कारंडे यानं त्याला वाचवण्यासाठी हात दिला. मात्र सुबोधनं दिलीपलाच मिठी मारल्यानं दोघांचाही बुडून मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं दोन्हीही मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. खेड पोलीस याबाबत अधिक तपास करतायत. चाकण शिक्रापूर रस्त्यावर अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावर भारत गॅस फाट्याजवळ सोमवारी 11 ऑगस्ट रोजी भीषण अपघात झाला. मद्यधुंद असलेल्या कंटेनर चालकाचा गतिरोधकावर वाहनावरील ताबा सुटला. यामुळे कंटेनरनं कारसह 3 ते 4 वाहनांना जोरदार धडक दिली. या वेगवान धडकेमुळे रस्त्यालगतच्या काही दुकानांचं सुद्धा नुकसान झालंय. सुदैवानं या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान चाकण शिक्रापूर मार्गावरील अवजड वाहनांची गर्दी, वाहतूक कोंडी आणि वेग मर्यादेचा भंग यामुळे हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याची स्थानिकांची भावना आहे. चाकण परिसरात मागील अनेक महिन्यांपासून विजेचा प्रश्न गंभीर बनला असून हे भेडसावत असलेले विजेचे प्रश्न संपवण्यासाठी फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या वतीनं महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्रा यांची दिनांक 8 ऑगस्ट 2025 रोजी प्रकाश भवन सेनापती बापट रोड पुणे येथे भेट घेतली. त्यावेळी फेडरेशनचे प्रतिनिधींनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की चाकण परिसरातील MSEDCLची सर्व यंत्रणा ओव्हरलोड झाली असून पॉवर शॉर्टेज निर्माण झालाय आणि याचा विपरीत परिणाम कारखान्यांवर होत असल्यानं पॉवर फेल्युअरचं प्रमाण वाढलं असल्याचं निदर्शनास आणून दिल्याची माहिती फेडरेशनचे सचिव दिलीप बटवाल यांनी दिली आहे. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.